जर भैया माणिकराव असता तर नक्कीच त्यानं खूप कमी वेळेमध्ये हिंद केसरीचं अजून खूप मैदानं गाजवली असते. पण आता जी तुमच्याकडे पाखऱ्या आहे, छोटा माणिकराव आहे, यांना जर त्या टप्प्यापर्यंत न्यायचं असेल हिंद केसरीच्या मैदानापर्यंत, तो काळानं घात झाला जे पायाचा खटावच्या मैदानात, त्यानंतर असं स्पीड लागलं होतं की तुफान वेग लागला होता त्या गाडीला. त्या पॉईंट मध्ये मी जी गती बघितली ना, तशी गती माणिकला कधी त्याच्या मागे पण माझ्याकडे लागली नव्हती, त्याच्या नंतर पण लागली नाही. यशाच्या एवढ्या मोठ्या टप्प्यावर असताना अचानक एका मैदानामध्ये नीतीनं घात केला म्हणायला हरकत नाही आणि अपघात झाला. बघितलं तर बैलानं पाय वर पकडला होता मागचा. भले पल्ला थोडा कमी असला तर चालेल, पण थोडं बैला आवरायला जागा भरपूर कमी ठेवली पाहिजे. त्या दिवशी मग सीमेला खालनं पळत येताना डोळ्यात पाणी आलं होतं, अंगाला काटा आला होता. म्हणजे माझ्याकडे बैलगाडी मालक अशी आहेत माझ्या बघण्यात की आतापर्यंत तिने त्यांचं आयुष्य संपवलं, तरी पण मोठ्या मैदानात त्यांना एक नंबर झालेला. असं काय झालं ना, थोडं त्या बैल मालकांना थांबलं पाहिजे, त्या गोष्टीवर विचार केला पाहिजे. प्रवास तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे इस्लामपूर येथे. बैलगाडा क्षेत्र म्हटले की या क्षेत्रामध्ये अनेक वेगवान नंदी आहेत. प्रत्येक नंदीचं वेगळेपण आहे आणि प्रत्येक नंदीचा एक चाहता वर्गही वेगळा आहे. आज आपण बघणार आहोत अशाच एका नंदीला. अख्ख्या महाराष्ट्राचं काळीज, महाराष्ट्रातील शांत आणि गरीब नंदी. अपघात झालेला असतानाही मैदानामध्ये 3 पायावर आपल्या मालकासाठी धावणारा नंदी. खूपच कमी वेळामध्ये आपल्या आणि आपल्या मालकाचं नाव कमावणारा समीर भैया इस्लामपूरकरांचा माणिक. खऱ्या अर्थानं माणिक विषयीचा झालेला तो अपघात, त्यानं मिळवलेले यश आणि त्याची आता तब्येत कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला. नमस्कार भैया. तर आपण भैयांच्या गोठ्यावर आलेलो आहे, तर बघूया आपण माणिकची तब्येत कशी आहे आणि त्यांच्या दावणीला अजून कोणकोणते नंदी आहेत ते. कशी आहे भैया माणिकची तब्येत आता? माणिकची तब्येत आहे आता बरी, आता म्हणजे बऱ्यापैकी रुटीन चालू आहे तिचं. बघू शकता तुम्ही, हाच तो माणिकराव ज्यानं 2 वर्षाच्या काळामध्ये, कालखंडामध्ये असा काही काळ गाजवलाय. त्याचा पळ असा होता, त्यानं असा काही काळ गाजवलाय की भूतो भविष्य म्हणजे कधीही असा पळ पुन्हा तुम्हाला त्या म्हणजे क्षेत्रामध्ये बघायला मिळणार नाही. हाच तो. त्याची तब्येत आता भैया सांगतात तसं सुधारणार आहे आणि तो लवकर यातून बरा व्हावा अशीच आपण एक सदिच्छा किंवा ईश्वरचरणी प्रार्थना करूया की तो पुन्हा मैदानात पुन्हा एकदा तो पळताना दिसावा. आणखी कोणकोणते नंदी आहेत ते पण सांगा. आता ह्यो पाखरे आहे, हा छोटा माणिकराव आहे आणि हा नवीन खोंड घेतलाय चिक्या म्हणून. त्यांना पण मैदानात आता उतरवतो. हा पण मैदानात उतरतो की. आता कुठलं मैदान मारलंय का आता या दोघांनी? आता ह्या बैलानं त्या दिवशी अमरापूरच्या मैदानात 1 नंबर केला छोट्या माणिकनं. तर बघू शकता तुम्ही समीर भैयांची असणारी दावण आणि त्यांची असणारी ही नंदी. माणिकरावनं जे यश मिळवलं त्याची तुम्ही काही बक्षीस आहेत तर तुम्ही बघू शकताय. तर ही आणखी काही बक्षीस तुम्ही बघू शकताय. म्हणजे कुठल्या जी मोठी मोठी मैदान आहेत त्यामध्ये मिळालेली ही सारी बक्षीस आहेत. तर माणिकची एवढी क्रेज काय या क्षेत्रामध्ये त्याचं ते याच्यावरूनच समजतंय. किती मैदानं माणिकनं थोड्या काळामध्ये घेतली आणि किती नाव कमवले. तर भैया पहिल्यांदा तर तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि तुमचं काय करता तुम्ही त्याच्याबद्दल सांगा. माझं नाव ऍक्च्युली शोएब शरीफ नालबंद आहे. आमचा खानदानी व्यवसाय बैलासनी पत्री मारण्याचा आणि मला समीर भैया नावानंच ओळखते. म्हणजे तुमचं नाव समीर भैया म्हणूनच प्रचलित आहे या क्षेत्रामध्ये. आणि तुमचं गाव? माझं गाव इस्लामपूर. तर तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये कसं वळलात, या क्षेत्रामध्ये कसं येणं होतं त्याबद्दल सांगा. म्हणजे आमचा आता कसं व्यवसाय बैलगाडी क्षेत्राशी कनेक्ट आहे. बरोबर आहे. बैलांना पत्र्या मारायचा धंदा आहे आमचा. मग काम करता करता मला आवड निर्माण झाली शर्यतीच्या बैलांची. म्हणजे आमच्या इथं 2-4 बैल चांगली पळायची इस्लामपुरात. मैदानावर जायचं. हा, मी मैदानावर त्यांच्या बरोबर जात होतो. जाता जाता मला तिची आवड लागली. आवड लागल्यावर मी एक बैल खरेदी केला. कुठला होता तो? तो पवन नावाचा एक बैल होता सुरुवातीचा. हा, सुरुवातीला एक पवन खोंड घेतला होता 2 दाती. मग तो खोंड घेतला, तो 1 महिनाभर पळवला मी आणि महिन्याभरानंतर चांगले पैसे आले म्हणून विकला. नंतर दुसरा बैल घेतला, विशाल ड्रायव्हर येवलेवाडीचे आहेत ना, विशाल ड्रायव्हर म्हणले शिंगणाप्पांचा बावऱ्या म्हणून खोंड पळत होता, मग तो बैल घेतला. त्याच्यानंतर दापोली पारगावचा सुभाष शेठचा बाब्या म्हणून तो एक बैल घेतला.
ती जोडीच झाली. जोडी अशी म्हणजे टॉप मध्ये पळायला लागली बैल ती. दोन्ही पण तुमची. ती घरचीच गाडी पळायला लागली. मग त्याच्यावर नाद वाढत गेला हो. त्यांनी कुठली कुठली मैदानं मारलेली ती सुरुवातीची? म्हणजे त्या पिरियड मध्ये काय झालं, ती बैल 6 महिने पळाल्यानंतर बिनजोडचा खेळ चालू होता. नंतर बंदीचा काळ आला. बरोबर. बंदीची मैदान होती, तिथं जाईल तिथं गाडी 1 नंबर करून घरची गाडी. पुन्हा काय झालं त्यांचं मग? नंतर काय केलं, त्यांच्यानंतर मग ती बैल थोडी 2-3 वर्ष पळाल्यावर थोडी गती कमी केल्यानंतर मग दुसरा एक बैल मोठा घेतला बारशा म्हणून. मग तो 1 नंबर मध्ये पळाला बैल बिनजोड क्षेत्रात. म्हणजे सुरुवाती जेव्हापासून केले तेव्हापासून तुम्हाला गुलाल आहे? हा, गुलाल आहे. आणि त्याच्यानंतर सम्राट म्हणून बैल पळाला, म्हणजे मुंबईलाच बैल पळायची सम्राट बादशाह. नंतर मग शेवाळ्याबांचा शाहीर घेतला, म्हणजे आता शर्यती चालू झाल्या आणि शेवाळ्याबांचा शाहीर घेतला. मग शाहीरवर 1 वर्ष म्हणजे एक 30-35 मैदान केली. त्या 27-28 मैदान 1च नंबर केला त्या बैलानं. बघू शकता मित्रांनो, म्हणजे 35 एक मैदान केली, त्यातली 27-28 1 नंबर त्या शाहीरनं केलं माझ्याकडे येऊन. आणि नंतर मग माणिकराव घेतला. तेच मी विचारणार होती. तर माणिकराव घेतला म्हणजे त्याचं कशी सुरुवात झाली, कुणाकडून घेतला आणि किती रकमेला घेतलेलं त्यावेळेस? माणिकराव घेतला होता रिट्रेदर मध्ये अर्जुन जाधव म्हणून आमचे मित्रच आहेत, त्यांच्याकडून माणिकराव घेतला होता. माणिकराव घेतल्यानंतर पहिलं मैदानात कधी उतरवलं, कुठल्या मैदानात आठवतं? पहिलंच मैदान आमच्या गावचं मैदान इस्लामपूरचं मैदान होतं, त्या मैदानात उतरवलं याला पहिल्या मैदानात. आणि पहिल्यांदा गुलाल कुठला? पहिल्या मैदानातच गुलाल घेतला माणिकराव आमच्याकडे आल्यावर. वाटेगावच्या भैया ड्रायव्हरचा माऊली म्हणून खोंड आहे, तो माऊली आणि माणिकराव झोपला होता आणि ओंडचा अमर ड्रायव्हर गाडी हाणत होता त्या दिवशी. म्हणजे पहिल्याच मैदानात पहिलाच नंबर, पहिल्यांदाच गुलाल गेला पहिल्या मैदानात. आणि माणिकचं नाव खूप या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूपच आहे नाव, आणि तुमचं पण साहजिक त्याच्यामुळे नाव झालंय. त्याच्यानंतर अजून कोणकोणती मोठी मैदानं मारली माणिकनं? त्याच्यानंतर मग कदमवाडीचं मैदान केलं, गौतमबाईचा सर्जी आणि माणिकराव पाहिला. त्यानंतर चौधरवाडीला त्याच गाडीने 1 नंबर केला सर्जी आणि माणिकरावनं. परत त्याच्यानंतर मग सुरुवातच झाली म्हणजे माणिकला, म्हणजे शाहीरला थोडा थांबवला पळवायचा आणि माणिकवर फोकस केला. माणिकच उजेडात आला. माणिकच उजेडात आला. मग त्याच्यानंतर अजून 2-3 मैदानात काय 2 नंबर 3 नंबर 4 नंबर झाले. त्याच्यानंतर मग पेडगावला मैदान आलं आणि पेडगावच्या मैदानात 1 नंबर केला माणिकनं. कुणासोबत? तो काळेबाग आप्पा माळशिरसचे, त्यांचा सरदार म्हणून बैल आहे, त्या सरदार बरोबर पेडगावच्या मैदानामध्ये खूप मोठं मैदान मानलं जातं ते बैलगाडा क्षेत्रामध्ये. खरंच त्यामुळे या बघताना तर माणिकडे बघितल्यानंतर असं शरीरयष्टी थोडी बारीक वाटते. मग तुम्ही ज्यावेळी घेतला त्यावेळी तुमची अपेक्षा होती का मैदानामध्ये तो यश मिळवणार, असं वाटलेलं का तुम्हाला? म्हणजे आम्ही हा घेतला म्हणजे माझ्या मित्राच्या हौसासाठी बैल घेतला. ऍक्च्युली मला माणिकराव मुळात पसंतच नव्हता पहिला घेताना. तो पळाला होता त्या रिळी म्हणून गावा शिरायजवळ, त्या मैदानावर फायनल राहिला होता, 4 नंबर केला होता तिथं. ते माझं पार्टनर आहेत ना, इंजिनियर राहुल साळुंके आणि रोहित साळुंके, हे दोघं भाऊ आहेत. मग ते दोघं शर्यतीवर गेलते त्या मैदानावर. मी काय नव्हतो, मी मुंबईला होतो. तिथनं त्यांनी फोन केला की असा खोंड रेट्रे धरणचा पळाला, आपल्याला घेऊया म्हणजे. मी बघितला फोटो व्हिडिओ त्यांच्याकडे घेतली, म्हणलं लई छोटा येऊ काय आपल्या कामाचा नाही बैल, म्हणून मी नको बोललो होतो. आणि ते दोघं भाऊ ऐकलीच नाही. ते म्हणले संध्याकाळी जाऊन बैल घ्यायचं. मग रात्री 11 वाजता व्यवहार केला तिने दोघांनी जाऊन. मी मुंबईत होतो आणि मला बैल घेतल्यावर असं वाटत नव्हतं की एवढं मोठं नाव करेल आणि एवढ्या टॉपच्या मैदानामध्ये नंबर करेल बैल. इमारत छोटी होती हो, बैल छोटा लागला. मला असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या मैदानात नंबर करेल बैल. खरंच आहे भैया, बघताना तसं वाटतंय बारीक शरीरयष्टीचा माणिक, पण ज्यांनी मैदानामधलं पळ बघितलं त्यांना खऱ्या अर्थानं माहिती आहे माणिक काय आहे. आणि ज्यावेळी तुम्ही सांगत आहात बैलांच्या बरोबर अनेक मोठमोठ्या बैलांच्या बरोबर माणिक पळत होता, तर अजून कोणकोणते बैल होते जे मोठे त्यांच्या बरोबर माणिक पळाल्या? तुम्हाला सांगतो, भारत बरोबर पळालाय, परत जीवन ड्रायव्हरचा सुंदर, ओगलेवाडीचा तेजा, परत बकासूर बरोबर 3 मैदान झाले बैलांची. सगळी नावाजलेली आणि टॉपच्या रेस मधली सगळी सगळ्या मोठ्या बैलांच्या बरोबर सगळ्या बैलांच्या बरोबर पळालाय. बरोबर. माणिकचा शर्यत प्रवास कुठूपासून सुरू, म्हणजे किती वर्षांचा टाइम पिरियड होता की तो त्या मैदानामध्ये धावत होता? ऍक्च्युली आता तुम्हाला सांगतो 2022च्या पिरियड मध्ये घेतला मी बैल. मग 23-24 2 वर्ष बैल आमच्याकडे पळाला आणि त्याच्यामध्ये नंबरात पण हा नंबरात असायचा. म्हणजे जाईल त्या मैदानावर गुलाल आहे. कवचित एखाद्या मैदानाच गाडीनं मार खाल्लेला आहे, काहीतरी घोटाळा होऊन, नाहीतर असं सहजासहजी पळून गाडीनं शक्यतो मार खाल्ला नव्हता. मग काळानं घात झाला त्या पायाचा खटावच्या मैदानात, त्यानंतर बैल बसूनच आहे घरी. बरोबर. आणि अजून एक किस्सा आम्ही असं ऐकलं की एका शर्यतीमध्ये बकासूर आणि माणिक यांचा स्पीड धावण्याचा इतका होता पळण्याचा, त्याच्यामध्ये ड्रोन वाल्यांना पण कळायचं बंद झालेलं, त्याच्याबद्दल काय सांगाल?
त्याच्याबद्दल म्हणजे ऍक्च्युली ती मैदान होतं हा. अमरापूरचं. अमरापूरच्या मैदानात बकासूर माणिक झोपली होती गटाला. हम्म. पहिल्याच गटात गाडी होती हा. आणि असं स्पीड लागलं होतं की तुफान वेग लागला होता त्या गाडीला. म्हणजे त्या पिरियड मध्ये मी जी गती बघितली ना तशी गती माणिकला कधी त्याच्या मागे पण माझ्याकडे लागली नव्हती, त्याच्या नंतर पण लागली नाही. एवढं तुफान वेग लागला होता. आणि कायम माणिक ज्या आमच्या गाडीसोबत असायचा, ड्रायव्हर कोण असायचं? माणिक घेतल्यापासून माझ्याकडे फिक्स ड्रायव्हर म्हणजे भैया ड्रायव्हर वाटेगावचा असायचा गाडीवर. त्यांचं पण खूप नाव आहे या क्षेत्रामध्ये. मग आजच्या ड्रायव्हरनं पण काही दिवस गाडी हाणली माणिकरावची. परत सरजाची आणि माणिकरावची गाडी विठ्ठल ड्रायव्हरनं हाणली बुधच्या. दिलीप ड्रायव्हरनं पण हाणली थोडे दिवस. म्हणजे तसं नावाजलेले नंदींच्या बरोबर माणिक पळाले, तसं नावाजलेले ड्रायव्हर आहेत टॉपचे, हा. त्यांच्यासोबत पण त्यांचा पण सहवास माणिकला लाभलाय. तुम्हाला एखादी अशी शर्यत आठवते की ज्या शर्यतीमध्ये तुम्हाला वाटलेलं की ही शर्यतीमध्ये माणिक गुलाल नाही करणार, पण अपेक्षा नसताना पण माणिकनं गुलाल केला, असं एखादं आठवण सांगा, तुम्हाला आठवत असेल एखादं मैदान तर. शिरंबेचं मैदान आहे इथं. पहिल्या दिवशी मुंबईतनं बैल आला होता माणिक. आणि रात्री 11 वाजता आम्ही घरी उतरला तर साखरेचा सुंदर आहे ना मुरुमचा, ते म्हणायला लागले बैल भैया घेऊन या तिथं पळूया. मी म्हणलो बैल थोडा वीक आहे, बैल काय दादा पळणार नाही त्या मैदानावर, आपण काय पळवायला नको. लय रिक्वेस्ट केली म्हणून बैल घेऊन गेलो. मला काय अपेक्षा नव्हती, गटाला कशी तर गाडी बसवलं असं वाटलं होतं, पण त्या मैदानी 1 नंबर केला आपण मैदानामध्ये 1 नंबर केला. या तुमच्याकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 वर्षांच्या कालखंडामध्ये माणिक खूप पळाला आणि प्रत्येक मैदानामध्ये तो नंबर आणि गुलाल मिळवत होता. तर या टाइम पिरियड मध्ये आणि त्याच्यानंतर आता तुम्ही या क्षेत्रात आहे, तुमची नंदी पण आहेत, तो काळ 2 वर्षाचा ना आताचा, याच्यामधला अनुभव कसा आहे तुमचा? तो म्हणजे एकदम सुवर्ण काळ होता. बैल पळत होता ना तेव्हा, पण आता पण चांगलेच दिवस आहेत. पण माणिक होता त्या मैदानात जायची मजा आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे तो जरा वेगळा असायचा. म्हणजे कसं बैल हा कायम गुलालात असायचा. बरोबर. त्यामुळे आम्हालाही मैदानात जाताना अशी उत्सुकता असायची की आज गाडी बसणारच आहे मैदानात गेल्यावर. आणि वेगळाच हुरूप एक हा, प्रकार. एकदम वेगळीच मजा असायची त्या मैदानात गेल्यावर. आणि तुम्ही ज्यांच्याकडून हा माणिकला घेतलं, मग ते सुरुवातीला पण माणिक तसंच पळत होता का त्यांच्याकडे असताना? नाही, त्यांच्याकडे असताना एवढा नव्हता पळत, थोडा पळत होता. त्यांच्याकडे ते काय करायचे म्हणजे त्यांची जरा परिस्थिती गरीब असल्यामुळे ते शेतीला पण वापरायची त्याला. अरे बाबा. आणि फेर टाकायचे, मग छोटस मैदान असल्यावर तिथं जाऊन पळवायचे म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार. मग तुमच्याकडे आणल्यानंतर तुम्हाला काही वेगळा सराव घ्यायला लागला का त्याचा? नाही असं काय लागलं, म्हणजे कसं आमच्याकडे ऍक्च्युली शाहीर पळत होता आणि सुंदर पण पळत होता. 2 बैल तेव्हा टॉप मध्ये पळायची. ती बैल जाईल त्या मैदानात गुलाल करत होती. मग ती बैल असताना त्याला काय करायचो आम्ही, ती बैल जेव्हा फेऱ्याला जाणार ना तेव्हा त्यांच्याबरोबर फेर टाकायचं, म्हणजे टॉपच्या बैलांच्या बरोबरच फेर व्हायचे. टॉपच्या बैलांच्या बरोबर. आणि मग थोडा कॉन्फिडन्स आल्यावर मग याला मैदानाला नेला आम्ही, की बाबा आम्हाला वाटलं की आता गाडी बसेल ह्याची पण फायनलला. पहिलं मैदान केलं ते इस्लामपूर फायनलच केलं. फायनलच केलं. खरंच माणिकचा इतिहास आणि भैया सांगत आहेत, म्हणजे खरंच का चाहते वर्गात माणिकचा अजून पण क्रेज आहे, त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं अनुभव सांगताना भैया सांगत आहेत. यशाच्या एवढ्या मोठ्या टप्प्यावर असताना अचानक एका मैदानामध्ये नियतीनं घात केला म्हणायला हरकत नाही आणि अपघात झाला. नक्की त्या दिवशी काय घडलं त्या मैदानात? त्या मैदानात म्हणजे काय झालं, बैल आणि ते मैदान कुठलं होतं? ते खटावचं मैदान होतं, म्हणजे बुरखवडी फाटीला मैदान झालं ती. त्या मैदानावर काय झालं, ऍक्च्युली बैल पण 8-10 दिवस झाला काढला नव्हता शर्यतीला आणि उत्तम भाऊंच्या सर्जा बरोबर पायरा होता. त्या मैदानात कधीच एवढा बैलांनी म्हणजे भाऊंच्या सर्जाने पण त्रास दिला नव्हता ना माणिक म्हणून कधी मस्ती केली नव्हती. त्या मैदानात 7-8 वेळा बैलांनी उड्या मारल्या, गाडी सारखी फिरवून घ्यायला लागली. मग सुटली गाडी, खालून 100 फूट गाडी गेली आणि अचानक माणिकनं पायवर पकडला. म्हणजे का तसं करत होतं असं तुम्हाला काय वाटलं? काय संकेत होतं का कशामुळे? काय आता त्यालाच काय समजलं होतं काय माहिती, भरपूर दमवलं त्यानं. दोघांनी पण दमवलं. ऍक्च्युली असं झालं की गटाला गाडी सोडायला नको असं वाटत होतं, म्हणजे मनात आलं. गाडी वळलेली लागलेली गाडी, नंबरची गाडी सोडली, गाडी आम्ही खालनं सोडली, गाडी 100 फूट गेला बैल पळत आणि तिथनं पहिल्यांदा पायच वर धरला होता मागचा उजवा. पुढे आम्ही चाललो होतो, साईडची पब्लिक ओरडत होती ना माणिकनं पाय वर पकडलाय म्हणून. तोपर्यंत अनाउन्स झालं की असं बैल पाय वर पकडलाय, लवकर या. पोरं सगळी पळत गेली, पब्लिक जमली होतं बैलाजवळ. बघितलं तर बैलानं पाय वर पकडला होता मागचा. आणि ऍक्च्युली जर सांगायचं म्हणजे त्याला काय घडून याच होतं ते मला समजत होतं. 6 महिने माझ्या स्वप्नात सारखं येत होतं की बैलाचा पाय काहीतरी दुखावलाय म्हणून आपल्या. मी आमच्या तुम्हाला कळाल्यासारखं सारखं मला भास व्हायचा. मी या पोरासने आमच्या सांगायचो गर्दीत बैल पळवायला नको म्हणून, कारण बैल छोटा आहे ना, स्पीड जास्त आहे. मग पुढे येऊन छकड्यात गुतागुती होती. मग मी असं म्हणत होतो की बैल आपला न्यायला नको, पाय बी त्याचं बारीक आहे ती.
म्हणजे ती घडायच्या अगोदरपासून त्याच्या आधी 6 महिने आमचं चाललं होतं माझ्यासारखं गर्दीत बैल पळवायचा नाही म्हणून. म्हणजे खटावच्या मैदानात जणू काय तुम्हाला पण संकेत मिळाले होते पुढे काय तर घडणार आहे म्हणजे मला त्यो मैदानात जायचं मला भीती वाटायची. पुढं मी खाली गाडी सोडायचो त्याला सोडत होतो मी, माझा हात पाय कापायचं खाली का तर पुढं वर बैल धरलेला दिसला तर समाधान वाटायचं. नाहीतर कसं तो म्हणजे गाडी आडवी तिडवी आली ना तर त्याला पण गाडी लवकर थांबवायची सवय होती. मग दुसऱ्या गाड्या स्पीड मध्ये मागणं जायच्या अंगावर त्याच्या. काय झालेलं पायाला? पायाला म्हणजे त्याचं हाडच फ्रॅक्चर झालं मांडीत. कशामुळं? म्हणजे पळताना काय झालं, जास्त स्पीड मध्ये गेला तो खालनं आणि त्याच्या पायाखाली एक मोठा दगड आल्यामुळे तो दगडावरून त्याचा पाय मागं गेला, जास्त प्रमाणाच्या पेक्षा जास्त मागं पाय ताणला त्याचा. ताणल्यामुळे हाडच क्रॅक झाले त्या लॉक मध्ये. पण मैदानात अगोदर असं हे नसतं का? बघितलं जात असेल मैदान तरी मैदान फाटी बघूनच खाली गेलो होतो. पण त्या मैदानात काय झालं ऍक्च्युली 2-3 दिवस आधी पाऊस पडला होता, चिखल पण थोडा झाला होता आणि छोटे छोटे डबर होते त्यात दगड बसली होती ती. म्हणजे दगड काढलीच नव्हती ना खड्डा एक त्यामुळे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्यावर माणिकवर अशी वेळ आली याची काळजी घेतली पाहिजे का? 100% काळजी घेतली पाहिजे. आणि बैल मालकांनी कसं आहे, जास्त गाड्या जमत्या किंवा पुढे अडचण आहे तिथं बैल पळवला नाही पाहिजे. कारण भैया तुम्ही सांगताय तसं माणिक म्हणजे एक मुका जीव आहे, त्याला बोलता येत नाही, त्याचं त्याला सहन करायला लागते प्रत्येक गोष्ट. अशा छोट्या छोट्या चुकामुळे जर एवढा काय म्हणतो आपण शर्यतीतला बैल नम्रात असणारा बैलाला जर असं बघणं म्हणजे तुम्हाला पण असं होत असेल, त्या जीवाला पण त्रास होतोय, तुम्हाला बघताना पण एवढा पळणारा बैल असं बसलेलं बघायचं दुःख तुम्हालाच माहिती. लय दुःख. आता ते कसं आहे माहितीये का, 1 वर्ष झालं आम्ही कसं सण करतो ते आम्हालाच माहिती. म्हणजे त्याला फक्त काय होतं, बोलायलाच येत नव्हतं. नाहीतर म्हणजे आमचा घरचा माणूस म्हणून आतापर्यंत त्याला आम्ही त्याकडे बघतो, घरचा सदस्यच आहे एकदम. म्हणजे सगळ्यांचा बारक्या पोरापासून घरातल्या माणसांचाही सगळ्यांचा जीव आणि फॅन फॅमिली तर भरपूर आहे तिची. आणि भैया सगळ्यात गरीब आणि शांत बैल अशी त्याचं ओळखच आहे. एकदम शांत. आणि त्यानं म्हणजे असं 2 वर्षात पाहिला पण त्यानं कुठली इच्छा पूर्ण केली नाही असं नाही, आमची सगळ्या इच्छा पूर्ण त्यानं केल्या. आणि खरंच नशिबाच्या पुढे काय चालत नाही आणि खूपच खरं वाईट झालं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे कमिटीनं पण अशा बाबतीत लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी. आणि कसं आहे माहितीये का, फाट्या पण चांगल्या बनवल्या पाहिजेत. भले पल्ला थोडा कमी असला तर चालेल, पण पुढे बैला आवरायला जागा भरपूर कमिटीने ठेवली पाहिजे. आणि ड्रायव्हर लोकांनी पण गाड्या सावध आणल्या पाहिजेत. जास्त गाड्या असल्या, एखादा बैल इधरा बिधरा असला तर पुढे अडचणीत काय तर अपघात होतो. त्यामुळं बैल मालकांनी काळजी घेतली पाहिजे आणि ड्रायव्हरनी काळजी घेतली पाहिजे आणि कमिटीने भरपूर काळजीनं फाट्या बेट्या बनवल्या पाहिजे. आणि ते बघूनच हे केलं पाहिजे. तसं झालं नस म्हणजे तसं काही नसतं तर कदाचित माणिकला तो झालं नसतं तशा प्रकारचं. पण ते आता कसं त्या गोष्टी झाल्यात त्या बदलू नाही शकत आपण. परंतु भैया तिथे झालं तो अपघात, त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत कशी ट्रीटमेंट केली, त्याचं कसं उपचार चालू आहे त्याचं? आतापर्यंत म्हणजे सुरुवातीला काय केलं? सुरुवातीला त्याला झाल्या त्या मैदानावर आणला आणि आपल्या इस्लामपूरमध्ये सरकारी दवाखाना वंजारी डॉक्टर म्हणून आहेत, तर वंजारी डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी एक्सरे केला, बोलले हाड त्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याला आपण रॉड टाकूया. ते मी काय ऑपरेशन केलं नाही त्याचं, का तर ऑपरेशन केल्यानंतर त्याला खूप त्रास होणार. आता ऍक्च्युली हाड क्रॅक झालं, त्याला पिकअप मधून आणताना तो बसत होता उठत होता, तिथून आणताना बसत होता उठत होता. मग नंतर डॉक्टरांनी मला काय सांगितलं की आपण ऑपरेशन करूया, पण ऑपरेशन झाल्यावर सेफ्टी वेफ्टी होणार म्हणून मी काय ऑपरेशन त्याचं केलं नाही. डॉक्टरांचं काय मत होतं का ऑपरेशन झाल्यावर काय होईल? नाही, डॉक्टरांचं मत असंच होतं, फक्त बैल पळेल याची काही गॅरंटी नाही, बैल तुमचा उठल बसेल असं म्हणत होते. पण ऍक्च्युली मोठा क्रॅक झालेला म्हणजे हाड त्याचं लॉक मधनं ना तुटून खाली आलं होतं थोडं. ते मी काय ऑपरेशन नाही केलं. म्हणजे आम्ही सगळीच मुलं काय म्हणली की ऑपरेशन करायला नको. मग तिथून आणला, त्यानंतर अजून 4-5 डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक औषध थोडं चालू केलं आणि आता उठतोय बसतोय व्यवस्थित, खातोय पितोय. ज्या दिवशी लागले तेव्हा पण एकही दिवस त्यानं आम्हाला त्रास दिलाच नाही अजूनपर्यंत. त्याचा ते उठतोय बसतोय सगळं तेच करतोय. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ज्या मैदानात तुम्ही सांगितलं तो अपघात घडला त्या मैदानात सुद्धा माणिकनं धावायचं गती बंद केली होती. 3 पायावर तो पळत होता. 3 पायावर गटाला गाडी बसली होती पुढे. खरंच म्हणजे काय म्हणायचं, हे तुमचा त्याच्यावर असणारा जीव, त्याचा तुमच्यावर असणारा जीव, हेच याच उदाहरण त्यानं घालून दिलं खऱ्या अर्थानं. भैया खऱ्या अर्थानं ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी आता माणिक नाही मैदानामध्ये, तुम्ही ज्यावेळी मैदानामध्ये गेला, बऱ्याच वेळानंतर गेला असेल त्या घटनेनंतर, ज्यावेळी समीर भैया इस्लामपूरकरांचा माणिक हे नाव तुमच्या कानी पडलं नसेल त्यावेळी कसं वाटायचं? त्यावेळी म्हणजे काय झालं, मी ऍक्च्युली 2-3 महिने मैदानात गेलोच नाही माणिकचं असं झाल्यावर. त्यानंतर हा पाखऱ्या खोंड माझ्याकडे आजच असतानाच पळत होता, हा पण 1 नंबर करायचा आणि हा दुसरा झाला होता. ते जयराम स्वामी वडगावचं मैदान होतं, त्या मैदानात पाखऱ्या घेऊन गेलो होतो.
म्हणजे 2-3 महिन्यानंतर माणिकचं झाल्यावर वाघवाडीचा सरदार म्हणून नाही, कोशेगाव हिंद केसरी झालेला सरदार बंडाचा, तो आणि हा घातला होता. आणि तिथं ही जी गाडी सेमीला बसली, फायनलला पात्र झाली, तिथं नाव पुकारलं नाही म्हणजे जुन्या माणिकची आठवण आणि पाखऱ्या चालवतोय. त्या दिवशी मग सीमेला खालनं पोहोच येताना डोळ्यात पाणी आलं होतं, अंगावर काटा आला होता. कारण ते एक वेगळंच असते. जरी नवीन तुम्ही नंदी घेतली तरी या नंदीची नाही जी सर म्हणजे हे जी कोण हे भरून काढणार नाही. का तर आता माझ्याकडं ती 2 बैल पळतात. आता तोही माणिकराव, छोटा माणिकराव घेतलाय, तोही चांगला पोहतोय, म्हणजे मैदानात गुलालात असतोय. आणि घेतल्यापासून 3-4 मैदानी 1 नंबर केलाय त्या माणिक. त्याला त्या नंदीला नाव तुम्ही याच्यावरूनच ठेवलंय का? नाही, त्याचं नाव ऍक्च्युली पहिल्या मालकाचंच माणिक होतं होय. आणि त्यांच्याकडेच आपण खरेदी केलंय. त्यामुळे छोटा माणिकराव असं तुम्ही हा, म्हणता. छोटा माणिकरावच म्हणतो त्याला. खरंच अपघातामुळे खऱ्या अर्थानं माणिकचं पळ थांबला परंतु त्यानं पण काही काही गोष्टी नीती म्हणूनच खऱ्या अर्थानं थांबवलं माणिकला. पण जे चाहता वर्ग आहे ते माणिकला आजही भेटायला येतात का? आणि ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये जाता त्यावेळी त्याच्या तब्येतीची म्हणजे विचारपूस करतात का? मैदानात गेलो तरी विचारपूस करतात आणि फोनवर पण कॉल पण येतात सारखे माणिकसाठी. आणि म्हणजे इकडं पण घरी पण गोट्यावर येणारी माणसं भरपूर आहेत. देवाला कुठं गेली किंवा आवर्जून माणसं आपल्या ओळखीची नसली तरी ती येऊन माणिकला भेटून जाते. म्हणजे तो विचारपूस करून जाते माणिक कसा आहे, काय आणि फोटो खूप कमी कालावधीत त्याने हे यश मिळवलंय. म्हणजे तुम्ही 2 वर्षाचा म्हणजे काय काय बैलांचं तर म्हणजे काय काय नंदी असतात त्यांचं मालकांचं ते पूर्ण कितीतरी वर्षांचा काल तरी काय पण काय गुलाल अशी भेटत म्हणजे नाही. माझ्याकडे बैलगाडी मालक अशी आहेत माझ्या बघण्यात की आतापर्यंत तिने त्यांचं आयुष्य संपवलं पण तरी पण गुलाल मोठ्या मैदानात त्यांना 1 नंबर झालेला अजून. म्हणजे अशी पण गाडा मालक आहे. तुमचंच खऱ्या अर्थानं स्टार आहे तो. तुमच्या दावणीला त्याला यायचं होतं आणि तिथंच तुमचं नाव पण त्यानं कमवून दिलं. माणिकनं तुम्हाला काय शिकवलं आणि काय मिळवून दिलं एवढ्या 2 वर्षाच्याच कालामध्ये? माणिकनं म्हणजे भरपूर काय मिळवून दिलं. आता सगळ्यात मोठं मिळवून दिलं म्हणजे ही जी पब्लिक जी माझ्याकडे माझ्या चाहता वर्ग आहे तो म्हणजे माणिकचा आणि माझा, तो माणिक मुळच आहे सगळं. अजूनही तसंच आहे. अजूनही तसाच आहे. अजूनही मैदानात गेलो ना तर म्हणजे माणिकनं सगळं कमवलेलं आहे. तुमची ओळख फक्त माणिकराव या नंदीमुळे झालं का अजून कुठल्या गोष्टीमुळे तुमची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख झाली? म्हणजे पहिलं म्हणजे माझ्या व्यवसायामुळे माझी 30-40% ओळख होती. सुरुवातीला पण जे बैलगाडी क्षेत्रात एवढी मोठी ओळख मिळवून ही माणिकरावनं दिली मला. खरंच आहे. माणिकरावनं हिंद केसरीचं मैदान गाजवलं, तुमचं एक नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत पोहोचवलं. तसं माणिकरावच्या आधी तुमच्या म्हणजे दावणीला नंदी होते, त्यांनी पण असं नाव कमवलेलं का? मोठं मैदान मारलेलं का? मोठी मैदान म्हणजे काय झालं, हिंद केसरीच्या मैदानात काय बैल नव्हती. बैल घेतली आणि एक वर्षभरात शर्यती बंद पडल्या होत्या. त्यानंतर बिनजोडचा काळ होता. बिनजोडच्या क्षेत्रात 1 नंबरचा बैल माझ्याकडे होता. म्हणजे त्यावेळेला म्हणजे आता 9-10 वर्ष झाली. बारशा म्हणून जो बैल पळत होता ना माझा, सगळ्यात टॉपच्या शर्यतीत बैल पळत होता. म्हणजे 1 नंबरची शर्यत करत होतो त्यावेळेला. 7-8 वर्षाच्या मागे 2.5 लाखावी शर्यत खेळलोय मी त्या बैलावर. खूपच छान. आणि खरंच आहे पहिल्यापासूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला ते भाग्य लाभले आणि तुम्ही आता सध्या माणिकची सेवा करताय, त्यामुळे तुमच्या दावणीला असेच चांगले चांगले बैल तयार होत राहणार, नंदी तयार होत राहणार. तुमचा असणारा तुमचा हा सगळा अनुभव तुम्ही सांगताय म्हणजे या क्षेत्राविषयीचा. तर आत्ताचं बैलगाडा क्षेत्र तरुण पिढीचं त्याच्यामध्ये येणं आणि बैलगाडी क्षेत्र टिकायचं असेल तर तुमच्या अनुभवातून सांगायला तुम्हाला काय वाटतंय? ऍक्च्युली म्हणजे काय माहितीये का, आता नवीन पिढी जी आली आहे त्यांचं कसं मत आहे की ते आपल्या बैलाची क्वालिटी बघत नाही आणि मोठ्या मैदानाला बैल नेते. तिने पण आपला बैल स्वतःचा काय क्वालिटीचा बघितला पाहिजे आणि त्या क्वालिटीनुसार तिने पायरा केला पाहिजे. आताच्या नवीन पिढीचं कसं आहे, थोडा बैल 2-4 वेळा फाटीवर न्यायला फेरं टाकलं की लगेच टॉपच्या बैलाचा पायरा करायचा. म्हणजे त्याला काय असेल ती वायदी द्यायची, म्हणजे पैसे 5-50 हजार द्यायचे, तो बैल झोपायचा. तिथं काय गाडी त्यांची बसत नाही, गटालाच गाडी मार खाते. आणि घरी याचं त्या जनावराकडे लक्ष द्यायचं नाही, त्या नंदीकडे लक्ष नाही, दुसऱ्या मैदानाला टॉपचा पायरा करायचा. असं करत 5-6-10 मैदान करतात. म्हणजे व्यवसाय असल्यासारखं. हा, म्हणजे त्या मुलांना काय वाटतंय आत्ताच थोड्या पैशात नंदी घ्यायचा आणि चांगल्या टॉपच्या बैलाबरोबर पाहिल्यावर जास्त पैसे विकतोय, असं व्यवसाय म्हणून काय मुलं याच्याकडे बघतात. तसं बघून नाही, हा छंद आहे, महादेवाचा नंदी आहे. त्याच्याकडं काय आहे की या क्षेत्राकडे बघताना माणसानं कसं, आपण आज मैदानाला आम्ही कशाला जातो, गुलालासाठी जातो. त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं तुम्हाला सर्व काही मिळणार आहे त्या नंदीकडून. आणि आताच्या मुलांचं कसं होतंय, थोडे 10-15 मैदान बैल पळवायचे नंतर तो नंदी बंदच होतोय. बरोबर.
आणि वायदी आणि पैरा याच्याबद्दल पण थोडस सांगा, काय वाटतं तुम्हाला? वायदी प्रकार वायदी आणि प्रकार म्हणजे काय माहितीये का, आज माझा बैल दुसऱ्याबरोबर झोपायचा असला की मी पैसे घ्यायचे. हा बरोबर. वायदी प्रकार असल्यामुळे आता या काळात पैसे म्हणजे पैरे होत नाहीत बैलांचं. हम्म. जुन्या काळात असं वायदीचा काही विषय नव्हता, त्यामुळे पैरे होत होते. आणि आताही वायदी प्रकार म्हणजे माझ्या हिशोबाने वायदी गाडा मालकाने घेतली नाही पाहिजे. वायदी घेण्यामुळे काय होतंय, त्या मोठ्या नंदीचा पण अपमान होतो, छोट्या नंदीबरोबर झोपण्यामुळे सीमेला गाडी मार खाती तिची. आणि एकामेकाला जर बैल दिली पैऱ्याला तर हा नाद वाढणार आहे. आणि असं पण होतं की एखाद्या गरीबाचा ज्याकडे पैसा नाही आर्थिक दृष्ट्या, तो मोठ्या मैदानात किंवा मोठ्या बैलावर नाही पळवू शकत, त्याच्यामुळे ते पण होतं की तो उजेडातच येत नाही. तो उजेडात काय येत नाही, ह्या वायदीमुळे येत नाही. त्याचा नंदी पळत असतो एक नंबर मध्ये, तो दुसऱ्या नंदीला मागत असतो की मला पण तुमचा बैल द्या झोपायला. तर माणूस आजकाल काय करतोय, काय माणसं आहेत वायदी घेणारे, ती म्हणजे वायदी दिल्याशिवाय बैल येत नाही. पण त्या गरीबाचाही बैल असा असतो, कधी ना कधी त्या बैलाची गाडी सीमेला मारतोच, एक ना एक दिवस वेळ मारतो. बदलते. फक्त त्या माणसाचं काय होतं, त्यात काळ जातो 6 महिने. त्या माणसाचा नंदी 6 महिने पहिलाच उजेडात जेव्हा येणार होता, तो 6 महिने काळ जातो. पण त्या मालकानं संयम ठेवला तर त्या नादात ते बैल नंदी तसाच घरी जातो. त्यामुळे नंदी आताच्या काळात का नाही भरपूर नंदी आहेत टॉपला पळणार, एक नंबरच्या बैलात पळणारी बैल आहे. पण हे काय होतंय, पायरा एकामेकाचा होत नसल्यामुळं बैल उजेडात येत नाहीत माणसांची. या अनेक टॉपची बैल आहेत, त्याच्यामध्ये एखादं मैदान मारतात पण पैरा बदलला की पुढचं मैदान नाहीत मारत. पुन्हा असं म्हणजे सातत्य राहत नाही. मग याच्यामध्ये कशामुळे होते, पैऱ्यामुळे होते का कशामुळे होते, तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युअली कसं म्हणजे आता पहिल्या जुन्या गाड्या ज्या पळायच्या ना, ती बैल कशी असायची, एक वेळा जर गाडी एका बैलाची जुळली, ती गाडी नंबर जरी सतत चालू असला आणि एखाद्या माणसाला गटाला जरी गाडीने मार खाल्ला तरी ती बैल मालक गाडी फोडत नव्हती. ती एकसारखीच गाडी पळत राहिली. त्या बैलांची मन जुळली होती आणि त्या ड्रायव्हरला बी अंदाज आलेला असतो गाडीचा. त्यामुळे ती गाडी एका मैदानात गटाला मार खाल्ली तर दुसऱ्या मैदानात जाऊन गुलाल घेत होती. आता तसं दिसत नाही. आताच्या काळात काय झालंय, नवीन पूर आल्यामुळे काय झालंय, आज याचा झोपायचा उद्या दुसऱ्याचा झोपायचा, त्याला ड्रायव्हर नवीन, त्या ड्रायव्हरला बैलांचा अंदाज नाही आणि बैलालाही बैलांचा अंदाज नाही. त्यामुळे काय होतंय, आज गाडी बसते आणि उद्या मार खाते. म्हणजे मुळात कसं आहे, माणसाने एकदा गाडी जर मन मिळलं ना 2 बैलांचं, तर गाडी फुडली नाही पाहिजे बैल मालकाने. एखाद्या माणसाला गाडीनं मार खावती, तीच गाडी पुढे डबल तुम्ही मैदानात पळवली पाहिजे, तरच ते विजयाचं सातत्य राहील. नाहीतर हार जीत आता होतातच. माझी चालू काळात आता जो माझा बैल पळायला लागला म्हणजे शाहीर, त्या शाहीरची गाडी डीके दाबाले यांच्या चाण्याबरोबर 4-5 मैदान माझी तशीच पळाली. त्या गाडीने 3 मैदान सलग एक नंबर केले होते. पैरा बदलला नाही तुम्ही. पैरा बदलला नाही. नंतर त्याच गाडीनं आमच्या सीमेला मार खाल्ला, इस्लामपूरच्या मैदान, माझ्या गावच्या मैदानाला. तरी आम्ही पैरा तोडला नाही. लगेच दुसऱ्या मैदानात तीच गाडी झोपली, त्याच गाडीने एक नंबर केला होता. खरंच आहे. आणि हे क्षेत्र टिकायचं असेल तर अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणं, म्हणजे तरुण पिढीला पण सांगा की क्षेत्र टिकायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे या क्षेत्रामध्ये आताची परिस्थिती बघता. आताच्या तरुण पिढीनं एक काळजी घेतली पाहिजे की आपल्या बैलाची कपॅसिटी बघून त्या बैलाला पायरा केला पाहिजे. बरोबर, हा पहिला सगळ्यात point आहे. महत्वाची गोष्ट. दुसरा, आपल्या बैलाची क्वालिटी त्या मैदानात फायनलला बसायची आहे का, या पात्रतेत असला तर त्या मैदानावर उतरवला पाहिजे. नसेल तर एखाद्या छोट्या मैदानात ते बैल गेला पाहिजे, मग तिथं त्यांची गाडी गुलालात बसतीये. आणि शक्यतो कसं आहे, मैदान बघूनच नियोजन केलं पाहिजे पोरांनी पण, का तर पुढे अडचण असते आणि बैलांना विजा होते, ड्रायव्हर लोकांना होते किंवा पब्लिक असते त्यांना होते. त्या हिशोबात बैल मैदानाला नेली पाहिजे माणसांनी. आणि एक बैलाची काळजी घरात व्यवस्थित घेतली पाहिजे. बरोबर आहे. आणि नुसतं बैल आहे म्हणून धुयाचा मैदानाला न्यायचा त्याच्यात काय अर्थ नाही. तुमचा बैल घरी कट्ट पाहिजे तर तो माझ्या शर्यतीत काम करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही शर्यतीत नंदी पळवणार आहे त्या क्वालिटीनंच त्याला सांभाळला पाहिजे, सांभाळताना पण तेवढ्याच क्वालिटीने सांभाळला पाहिजे, तर तुम्ही तिथं पुढे जाऊन त्याची चर्चा होणार आहे. बरोबर आहे. तर भैया माणिकच्या बाबतीत जे घडलं ते कुणाबरोबर पण घडू, म्हणजे कधीच कुणासोबत घडू नये खऱ्या अर्थानं, कारण त्याला जे सोसायला लागते त्याला सोसायला लागते. तुमचा जरी जीव असला तरी तुम्ही स्वतः ते दुखणं नाही सोसू शकत. तर आता ज्यावेळी आता तरुण पिढी या क्षेत्रात येते, बैल घेऊन जाते मैदानामध्ये, तर त्यावेळी तुमचा अनुभव आहे, तुमच्या बाबतीत हे घडलं, पण दुसरं कुणाच्या बाबतीत असं घडू नये म्हणून तुम्ही काय सांगाल तुमच्याकडून? आता बैल मालकाने कसं माहितीये का, मैदानाच्या फाट्या बघूनच बैल पळवला पाहिजे. आपला बैल त्या मैदानात पळायला असून दे किंवा नसून दे, आपण जर फाटीवर असलो, त्या फाटीवर दगड असला, पाण्याची बॉटल बिटल कागद कचरा बिचरा काय असला, तर त्या माणसानं व्यवस्थित केलं पाहिजे आणि तरच त्या मैदानावर बैल पळवला पाहिजे. आणि पुढे जर अडचण असली उभा राहिला तर बैल पळवला नाही पाहिजे माणसानं. आजकाल काय झालंय, बैलगाड्या झाल्यात भरपूर,
भरपूर झाल्यामुळे पुढे काय होतं, गाड्या पुढे एक जागी जातात, 8-10 गाडीने गट पोहतोय, गाड्या गुत्तागुत्ती होत्यात. ती माणसाने काळजी घेतली पाहिजे आणि पुढे उभा राहणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बैल पकडायची पोरं उभा राहतात, ती बैलाच्या मध्ये आडवी तिडवी पाहिजेत. कधी कुठली गाडी अंगावी येईल काय सांगू शकत नाही. ही काळजी पोरांनी आत्ताच्या घेतली पाहिजे बैल पाळायची. खरंच भैयाने जसं सांगितलं, खरंच माणिक आता त्या अपघातामध्ये तो अपघात जर माणिक सोबत झाला नसता तर वेगळंच बैलगाडा क्षेत्रामध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं. आणि 2 वर्षामध्ये जे गाजवलं त्याच्यापेक्षा जास्त अजून गाजवलं असतं नाव. भैयांचं अजून पण नाव आहे तसं. आणि भैयांनी सांगितल्याप्रमाणे त्या पळत असताना तिथे एक दगड आला आणि दगडाला गती नसल्यामुळं त्या दगडाला पाय लागल्यामुळं माणिकला असं झालं. खरंच आहे की जर भैया म्हणते तसं कदाचित कोणीतरी आधी बघितलं असतं, तो दगड उचलून टाकला असता तर कदाचित तसं झालं नसतं आणि वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण काही गोष्टींच्या पुढं म्हणजे नशिबाच्या पुढं काही चालत नाही किंवा काही गोष्टींच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही, तसं झालं. परंतु तरी पण आपण अपेक्षा अशी करूया की नक्कीच माणिक बरा होईल आणि नक्की तो पुन्हा मैदान गाजवेल. काही जसं हे घडलं तसं तो चांगला पण होऊ शकतो. म्हणजे त्याला जरी डॉक्टरांनी काही पण म्हटलं तरी होऊ शकतो हा चमत्कार, कारण चाहत्या वर्गाच्या आशीर्वादाने हे नक्की बदल होईल भैया. बदल झाला पाहिजे असं मला वाटतंय. खरंच एका होईल. शाता वर्ग पण त्याचा भरपूर आहे, जेणेकरून त्यांना अजून एक किंवा माणिक पळताना दिसला पाहिजे. ही म्हणजे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. देवाच्या आणि आशीर्वादाने लवकरच बरा व्हावा. नक्की होईल तो, कारण तुमचं कष्ट, तुमची सेवा, तुमचं प्रामाणिक कष्ट खूप सारं करताय तुम्ही त्याच्यासाठी. नक्की हे सत्यात उतरेल, नक्की चमत्कार होईल काहीतरी आणि माणिक पुन्हा मैदानात दिसेल. प्रश्नाकडे येऊया. ज्यावेळी नंदी पळत असतो त्यावेळी नंदीचं पण नाव होत असतं, त्याच्याबरोबर मालकाचं पण नाव होत असतं. परंतु ज्यावेळी नंदी पळायचा बंद होतो त्या काळामध्ये त्याचं नाव नाही होत एवढं पहिल्यासारखं, तरी पण त्या नंदीला तो मालक विसरत नाही आणि तो नंदी पण त्या मालकाला विसरत नाही. याच्याकडे कसं बघता? म्हणजे त्या नंदीचं मालकाचं एक प्रेमच वेगळं असते. म्हणजे ती कसं असतं माहिती का, एक मुलापेक्षा जास्त एखादा बैलावर जीव लागला ना, मुलापेक्षा जास्त प्रेम असतं मालकानं बैलाचं. त्यामुळे एकामेकाला विसरू शकत नाही. कारण पडत्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा नाव कमवत असतो, शर्यतीमध्ये मैदान मारत असतो तेव्हा नाव असतं, तर ज्यावेळी नाहीच त्याच्याकडून काही होऊ शकत त्यावेळी पण एवढा जीव लावणं कसं, हे खरंच विश्वास न बसण्यासारख्या गोष्टी आहेत अशा. म्हणजे माझ्या जीवनातला एक तुम्हाला अनुभव सांगू का, माणूस बुडवल पण बैल बुडवणार नाही. तो शब्द म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलेला आहे. माझं जी आता जी काय आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात किंवा मी आता जी काय आहे ती या नंदींच्या मुळेच आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही माणिकची पण खूप चांगल्या पद्धतीने सेवा करताय आणि याचं तुम्हाला फळ कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की भैया भेटणार. तेव्हा दुसऱ्या नंदीच्या स्वरूपात असू देत किंवा आणखी कुठल्या गोष्टीच्या, पण तुम्हाला नक्की करेल त्याच नक्की यश मिळणार. कारण तुम्ही पडत्या काळात जेव्हा त्या नंदीला गरज आहे तेव्हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेताय. त्यानं कसं माहिती का, 2 वर्षात जे केलंय ना ते आम्ही हाय तोपर्यंत मिटणार नाही एवढं आम्हाला त्यानं करून ठेवलं. मग तिची सेवा करायला म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही. आता जरी एवढं झालंय आमचं मन कधीच नाराज नाही तेव्हा, म्हणजे माणिकरावर कधीच नाराज होत आम्ही. त्याचं काय असेल ते प्रामाणिकपणे करतो. म्हणजे त्या बैलांच्या पेक्षा जास्त त्यावर लक्ष असतं. होय. आताचं रुटीन कसं असतंय मग माणिकचं? आत्ताचं काय, फक्त पहिलं थोडं खाद्य आणि दूध जास्त असायचं, आता दूध बंद आहे त्याचं आणि खाद्य थोडं कमी आहे प्रमाणात. आणि मग थोडं बाहेर काढत नाही, एवढंच की जागेवर बसून असतो, इकडे तिकडे सरकतो. म्हणजे बाहेर बी काय थोडं चालता येत नाही त्याला, त्यामुळे ज्यादा बाहेर काढत नाही. पुढं इम्प्रुव्हमेंटची काय पुढं काय आहे? पुढं काय म्हणजे काय झालंय, ऍक्च्युली त्याचं ज्याचं फ्रॅक्चर आहे ते हाड बीड वगैरे सगळं भरून आलेलं आहे. आणि ऍक्च्युली त्यानं भीती खाल्लेली आहे, त्यामुळे तो पाय खाली सोडतच नाही. म्हणजे ते जे फ्रॅक्चर होतं ते ते सगळं भरून आलेलं आहे. इथं फ्रॅक्चर होतं त्याला, ते हाड भरून आलेलं आहे. पण त्यानं भीती खाल्ली आहे पायाची, त्यामुळे तो पाय खाली टेकतच नाही, भीती होती पायाला. खरंच तुम्ही जे सेवा करताय त्यातनं खरंच तुमच्या या कष्टाला नक्कीच यश येईल. नक्कीच तुम्ही म्हणताय तरी पण काही गोष्टी न ठरवता होतात तशा, म्हणजे आपल्याला विश्वास बसत नाही तरी गोष्टी होतात. कदाचित माणिक पळेल पण मैदानामध्ये भविष्यामध्ये. पळेल पण काय आता देवाच्या आशीर्वाद झालं ते काय महादेवाचं वाहन आहे, त्याच्या मनात असलं तर ते पळवून उठवून त्याला. आणि प्रेक्षक किंवा चाहता वर्ग आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक चाहता वर्ग आहे माणिकचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तर बरेच जण असे म्हणतात की बरा हो वागा, तुझ्याशिवाय मैदानात मज्जा नाही. आणि खरंच चाहत्या वर्गाला पण माणिक जसं भैया सांगतो तसं पुन्हा मैदानात दिसेल नक्की. माझी इच्छा आहे लवकर तो उठून मैदानात यावा. आता काय देवाच्या कृपेने झालं होईल ते आणि बरं तुम्ही होईल. एवढी भैया सेवा करते त्याला नक्कीच तुमच्या कष्टाला यश मिळेल. तर भैया माणिकचं एका टॉपला असणं म्हणजे माणिक प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्या 2 वर्षामध्ये
क्वचितच असं असायचं की गुलाल नाही मिळायचं, म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये पहिला नंबर असणारच, गुलालात असणारच. असं असताना एक अपघात, आणि अपघातामध्ये अचानक माणिकचा पळ थांबणं, आणि अशी गोष्ट म्हणजे एकदम तुम्हाला धक्का बसला असेल, त्यातून सावरायला पण कसं तुम्ही सावरलं? कारण आता आपण बघतोय की आताच्या शर्यती, बैलगाड्या शर्यतीमध्ये तुमच्याकडेच म्हणजे लगेच अचानक व्हायब्रेट होणं, अशा प्रकारच्या गोष्टी पण असतात. तर तो संयम नाही. मग तुम्ही याच्यातून, या धक्क्यातून कसं सावरलाय? ऍक्च्युली त्या दिवशी बैलाला पायाला लागलं ना, त्या दिवशी येताना म्हणजे रडतच आलो. म्हणजे सगळी मुलं आमची पण रडत होती. मी कधी म्हणजे एवढं मला काय वाटत नाही मी आयुष्यात एवढा रडलो असेल. की जेव्हा माणिकरावच्या पायाला झालं ना, त्या दिवशी गाडीवरून येताना खूप रडत आलो. आणि म्हणलो आता मग काय करावं, शर्यतीचा नाद थोडा थांबवायचा. म्हणजे त्या क्षेत्राकडे लगेच जायचं नाही. पण ह्याच्यामुळे कसं व्हायचं, की असं वाटायचं एवढ्या टॉपमध्ये नाव आहे आपलं आणि मग कसं थांबायचं. मग असं यात मी 2-3 महिने म्हणजे एकदम ट्रेसमध्ये गेलो होतो. विचारामध्ये. 2-3 महिने विचारातच गेले. त्याच्यानंतर काय केलं, म्हणलं हळूहळू माझा ह्याचा पाय पण थोडा बरा व्हायला लागला. मग ह्याच्याकडनं अपेक्षा मला होत्याच, की बाबा आज सराव होईल, उद्या होईल, रिकव्हर. रिकव्हर होईल. त्यानंतर थोडा पाखऱ्या मैदानात काढला. आणि पाखऱ्या हे पहिलंच मैदान केलं. ह्याला पण बसूनच ठेवला होता. मग थोडं फेरं टाकलं आणि मैदान केलं. तिथं फायनलला बसला. थोडं मन लागत 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 गेलं. आणि असं म्हणजे तुम्ही सांगताय, आता तुमचे जसं माणिक होतं तसंच तुम्ही इतर नंदी पण तयार करताय, त्याचं नियोजन कसं असतं तुमचं? त्याचं म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे कसं आहे माहितीये का, म्हणजे एक देवाच्या आशीर्वादानं माझ्याकडे पहिल्यापासून बैल हा नंबरचाच असतो. आणि एक बैल असला ना मोठा पळणारा, की त्याच्या मागे एक बैल मी तयार करायला घेतो दुसरा. मग हा बैल थोडा कमी जादा होत असला की तो बैल आपलं चालू ठेवतो गुलाल. माणिकराव पळत असताना पाखऱ्या चालू होता माझ्याकडे. मग हाही नंबरात होता तो. आणि पाखऱ्यानंतर आता माणिकराव घेतला तो छोटा. विचारायचं आहे की तुम्ही जसं सांगितलं माणिकराव अचानक त्या गोष्टीमुळे थांबला, तसं आता बैलगाडा मालकांना पण तुम्ही ह्यातून काय सांगाल? म्हणजे कुणाच्याही बाबतीत असं घडू शकते, एवढा टॉपचा पळणारा बैल, एवढी मैदानं गाजवलेला बैल अचानक थांबणं, ही गोष्ट तुम्ही त्यातून सावरलाय. तुमच्याकडून हे संयमपणा शिकायला मिळतोय की तुम्ही म्हणाला की मी पाखऱ्याला तयार केलं, पण हे सगळ्यांच्याकडं नसतो हा गुण. मग तुम्ही त्या बैलगाडा मालकांना, कुणावर पण अशी वेळ येऊ शकते, त्यांना काय सांगाल तुमच्या अनुभवातनं? काय माहितीये का, अशी वेळ आली ना, दुसऱ्या माणसाने थांबलं पाहिजे, थोडा संयम घेतला पाहिजे. काय गाडा मालकांना सवय काय, थोडा बैल आजारला किंवा दुखवला की लगेच दुसरा 10-15 लाखाचा बैल घ्यायचा. मग तोही पळत नाही, त्यात तो माणूस ट्रेसमध्ये जातोय आणि तो त्या छंदातनं कमी व्हायला चालू होतोय माणूस. त्यामुळे असं काय झालं ना, थोडं त्या बैल मालकानं थांबलं पाहिजे, त्या गोष्टीवर विचार केला पाहिजे. बघा, भैया जे सांगतात ते त्यांनी अनुभवलंय, त्याच्यामुळे आणि नंतर आपल्याकडे एखादा छोटा मोठा बैल असतोय त्याच्याकडे थोडी अपेक्षा ठेवून तयार केला पाहिजे त्या बैलाला. म्हणजे डिप्रेशन मधून बाहेर पण आलं पाहिजे आणि दुसरा बैल तयार पण केलं पाहिजे. दुसरा बैल तयार केला. आणि काय तुम्हाला सांगतो, आताच्या काळात कसं नंदी घेणं एवढं सोपं राहिलेलं बरोबर नाही. आहे. सर्वसामान्य गाडा मालकांचं एक काम राहिलेलं नाही की हिंद केसरी मैदानापर्यंत पोहोचायचं. कसं झालंय, सगळं टॉपची नंदी पळत असतात, टॉपचीच पैरे होतात. बरोबर. भैया माणिकराव असतं तर नक्कीच त्यानं खूप कमी वेळेमध्ये हिंद केसरीचं अजून खूप मैदानं गाजवली असते. पण आता जी तुमच्याकडे पाखऱ्या आहे, छोटा माणिकराव आहे, यांना जर त्या टप्प्यापर्यंत न्यायचं असेल, हिंद केसरीच्या मैदानापर्यंत, तो प्रवास तुम्हाला कसा वाटतोय? कारण आताचं क्षेत्र बघता, पैरा मिळत नाही, ड्रायव्हर बदलला जातो, भरपूर साऱ्या अडचणी आहेत. मग ह्या सगळ्याकडे तुम्हाला कसं वाटतंय, हा प्रवास कसा असेल? ऍक्च्युली म्हणजे आताचा काळ असा चालू झालाय, पहिल्या काळात थोडं म्हणजे इथून मागे 2 वर्षात पैरे होत होती, पण आताच्या काळात तर एकदम म्हणजे पैऱ्याच्या बाबतीत भरपूर अडचण आहे. आणि हिंद केसरीचा टप्पा पार करण्यापर्यंत तर एकदम खडतर प्रवास आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, नंदीला पळाही लागतंच, पण आपल्या नंदीबरोबर तो दुसराही नंदी पळणारा लागतो. तो आता माणिकराव कसा हुकमी एक्का होता, तुम्ही कसे कुणाबरही द्या, तो नम्रात असताना माहिती, तसं यांच्या बाबतीत नाही, यांचा आता खडतर प्रवास आहे भरपूर. तर यांना हिंद केसरी पण न्यायचं म्हणजे एकदम तो टप्पा लांब आहे. खरंच आहे. आणि तुम्ही जे सांगितलं खऱ्या अर्थानं खूप भावनिक पण क्षण आहे की माणिकरावचं असं असणं. आणि खरंच चाहत्या वर्गाकडून मी खऱ्या अर्थानं ईश्वरचरणी प्रार्थना करते त्यांच्या वतीनं की हा या सगळ्या दुखण्यातून लवकर बरा व्हायला पाहिजे आणि पुन्हा सगळ्यांना मैदानात दिसायला पाहिजे. आणि तुम्ही जे अनेक नदी तयार करत आहात तुमच्या दावणीला, आणि तुम्ही त्याची सेवा करताय, म्हणून हमखास तुम्हाला हे यश कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, नक्की मिळणार. कारण ज्यावेळी गरज असते, आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रात अशी जीवाभावाची माणसं असतात, हे उदाहरण म्हणजे समीर भैया. कारण ज्या काळामध्ये नंदीनं ज्यावेळी काळ गाजवला त्यावेळी पण नाव नंदीनं केलंच भैयांचं, पण ज्यावेळी
खऱ्या अर्थानं माणिकला त्यांची गरज होती, त्यावेळी खऱ्या अर्थानं ते त्याच्याशी कनेक्टेड आहात, खूप जीव लावतायत ते आणि खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतायत. त्यामुळे तुमचं जे पुढची यशस्वी वाटचाल आहे त्यासाठी पण आमच्या चॅनेलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला आतापर्यंत जे नाव मिळाले असंच तुम्हाला कायमस्वरूपी नाव मिळावं अशी आम्ही एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली किंवा माणिक बद्दल जे सांगितलं ते खरंच खूप महत्वाचं होतं आणि तुमच्यासाठी भावनिक क्षण पण होता. त्यामुळे तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल पण मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. तुमचं चॅनल असंच चालत राहावं, पुढे जावं.